अगदी कशीही लाटा अजिबात फाटणार नाही. कारण आज आपण नवशिक्या किंवा बॅचलर असाल, पहिल्यांदा पुरणपोळी बनवायला घेत असाल, तर त्यांच्यासाठी अशा काही छोट्या छोट्या टिप्स वापरून पुरणपोळी कशी घरामध्ये तयार करायची ते बघणार आहोत. कपभर डाळीपासून किती बरं पुरणपोळ्या तयार होतात. जर 1 कप डाळ असेल तर त्याला पीठ किती घ्यायचं, पुरण पातळ होऊ नये म्हणून कोणती बरं काळजी घ्यायची, पोळी लाटताना फाटू नये म्हणून कोणते टिप्स वापरायचं, सगळ्या टिप्ससह अगदी गुबगुबीत काटोकाट भरलेली पुरणपोळी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्ही जर पहिल्यांदा पुरणपोळी बनवायला घेत असाल तर पुरण बनवताना नेहमी कुकरचाच उपयोग करायचा. टोपामध्ये डाळ शिजत घातली की 10 वेळा बघावं लागतं डाळ शिजले की नाही. मग हा कुकरमध्ये तुम्ही डाळ शिजवली की काम तुमचं अगदी सोपं होतं. तर इथे आपण कोणताही घरातला एखादा कुकर घ्यायचा आहे. मेजरिंग कपने 1 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात चण्याची डाळ घेतलेली आहे. यापासून साधारणतः 10 ते 12 पुरणपोळ्या तुमच्या अगदी सहज तयार होतात. छोटं कुटुंब असेल तर 1 कप डाळ अगदी परफेक्ट आहे. जर तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर प्रमाण तुम्ही दुप्पट घेऊ शकता. आता डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. चण्याची डाळ असल्यामुळे चांगली चोळून आपण 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेल्या डाळीत आपल्याला बरोबर 3 कप साधं पाणी घालायचं आहे. जर आपल्याला कटाची आमटी जास्त करायची असेल तर 4 कप तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे. कमी करायची असेल तर 3 कप अगदी परफेक्ट आहे. जर तुम्हाला कटाची आमटी करायचीच नसेल तर फक्त 1.5 कप तुम्हाला यामध्ये पाणी वापरायचं आहे. म्हणजेच काय, आपल्याला इथे पाण्याचा व्यवस्थित अंदाज आलेला असेल. तुम्हाला जर मेजरिंग कपने डाळ घ्यायची नसेल तर कोणत्याही वाटीने तुम्ही डाळ आणि पाणी मोजून घेऊ शकता. अगदी पाव चमचा मीठ घातलेला आहे. आता कुकरला डाळ उतू जाऊ नये किंवा पाणी बाहेर येऊ नये म्हणून 2 चमचे कच्चं तेल घातलेलं आहे. रोज जे तेल तुम्ही घरामध्ये खात असाल ते तेल इथे वापरायचं आहे. छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता कुकरला झाकण लावायचं आहे. शिटी घेत असताना सुरुवातीला मोठ्या आचेवर 1 शिटी होईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे. 1 शिटी झाली की गॅस मध्यम करून आणखीन 4 शिट्ट्या आपल्याला काढायच्या. बरोबर मौसूद डाळ शिजण्यासाठी 5 शिट्ट्या आपल्याला कुकरच्या घ्यायच्या आहे. आता कुकरला शिट्ट्या होईपर्यंत दुसरीकडे गव्हाच्या पिठाची कणिक कशी भिजवायची ते बघणार आहोत. अशी कणिक तुम्ही भिजवली की अजिबात तुमची पुरणपोळी लाटताना फाटणार नाही. यासाठी परात घेतलेली आहे. त्यामध्ये चाळण ठेवून मेजरिंग कपने 2 कप आपण इथे रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पुरणपोळी बनवण्यासाठी शक्यतो गव्हाचं पीठ पिठाच्या चाळणीने आपल्याला चाळून घेणं गरजेचं आहे. कारण कधी कधी यामध्ये छोटे मोठे गव्हाचे कण राहिलेले असतात. छोटा मोठा कचरा काही असतो किंवा छोटा मोठा असा हा कोंडा असतो. यामुळे ना पुरणपोळी लाटताना त्याचा अडथळा येतो, फाटते किंवा ती फुगत नाही. म्हणून आपल्याला पीठ शक्यतो चाळून घेणं गरजेचं आहे. 1 कप चणा डाळीसाठी बरोबर 2 कप आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पुन्हा 1 कप गव्हाचं पीठ